हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 71. विरोधाभास भाग 3. आपल्या जीवनात अशा काही गोष्टी घटना आहेत की तेथे विरोधाभास आहे अशी आपल्याला जीवन जगताना पुसटशीही कल्पनाही नसते. यामुळे आपल्याकडून अशा गोष्टींचा कधी विचारही होत नाही. अर्थात आपण जीवन जगताना यासाठी बेसावत राहतो हा आपल्यामधील दोष आहे. याचे आपल्याला दुःख होते, परंतु ते गात्रे थकले की म्हातारपणी होते. ज्यावेळी आपण यावर काहीही उपाय करू शकत नाही त्यावेळी दुःख होते. आपण परावलंबी झालो की याचे दुःख सोसावे लागते. हा आपल्यामधील महादोष आहे. यावरून वेळीच हातीपायी सक्षम असतानाच तारुण्यातच विचार आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. तरच देह थकल्यावर वार्धक्यामधीलही आपले जीवन सुकर होते. हा तारुण्यात विरोधाभास आहे असे सकृतदर्शनी वाटते, परंतु येथे हेच जाणून घ्यायचे आहे की अशा गोष्टींचा विचार करण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याचे तारुण्य हीच योग्य वेळ आहे. अशा काही गोष्टींचा घटनांचा येथे परामर्श घेतलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत श्री सांगतात, इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एवच जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. माऊलींनी भरपूर दृष्टांत देत याचे निरूपण केले आहे. या सर्व ओव्या अभ्यास करण्यासारख्या आहेत. या ओव्या ज्ञानार्जन यासाठी आहेत, परंतु आपण त्यापैकी काही मर्यादित स्वरूपात ओव्या पाहून त्याचा सद्य विषय जो विरोधाभास तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू. माऊली म्हणतात, आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिके जिती आथी. ऐन तारुण्यातच आपल्याला विषयांचा उपभोग घ्यायची महाजबर ओढ सर्व दृष्टीने क्षमता सर्वात जास्त असते. तरुण असताना गृहस्थी थाटली जाते. देह जीवित राहण्यासाठी आपण भौतिक वस्तूंशी संबंध येतो. त्यांची लज्जत त्या तारुण्यात अनुभवली जाते. ऐन उमेद असते, अंगी रग असते, पराक्रम गाजवायचे वय असते. यामुळे हे भौतिक वस्तुजगत प्रत्यक्षात नसेल इतके आकर्षण वाटते. ब्रह्मचर्याश्रमात कर्म करण्याचे वय नसते. वानप्रस्थाश्रमात कर्म करून झालेले असते. संन्यासाश्रमात सर्वच बाबतीत निरच्छता आलेली असते. यामुळे गृहस्थाश्रम हा एकच आश्रम कर्म करण्याचा असतो आणि नेमके हेच वय व्यसन लागण्याचेही असते. सभोवतालच्या जगाचे अनुकरण न करण्या इतपत विवेक जागृत झालेला नसतो. बेताल वागण्यातच खुशारकी वाटते, कारण आपण बेताल वर्तन करत आहोत हेच समजत नसते. याच वयात स्वकमाई करत असल्यामुळे एक बेदरकार वृत्ती असते आणि नेमके याच वयात ज्याने भौतिक विषयवस्तूंविषयी विवेक संयम तारतम्य बाळगले तोच हा भवसागर तरून जातो आणि मुक्त होतो. हा एक आपल्या जीवनामधील विरोधाभास आहे आणि नेमके हेच वय हा विरोधाभास नसून ही वस्तुस्थिती आहे, हे उमजण्याचे वय आहे. आणि म्हणून माऊली सांगतात की ज्याने भौतिक वस्तुजगत आणि त्या अनुषंगाने असलेल्या गोष्टी याविषयी दम म्हणजे काये, विषयांची गोष्ट म्हणजे वाचे, शम म्हणजे मने वैराग्य बाळगले, तोच संपूर्ण जीवन यशस्वीपणे जगतो. हा विरोधाभास कसा आहे पहा. ज्या वयात भौतिक वस्तुजगत बेदरकार मस्तीत गुरमीत उपभोगायचे, नेमके त्याच वयात ज्याने मानवी देहाचा सत्य उपयोग जाणला, त्याने भौतिक वस्तुजगताचा सत्य परिचय करून घेतला, ज्याने जगण्याचे सत्य प्रयोजन जाणले, त्याने जीवनाचा सत्य अर्थ जाणला, त्याने या ब्रह्मांडाचा सत्य ठाव घेतला, त्याने या ब्रह्मांड नायकाच्या यात्रेचा सत्य मार्ग अनुसरला. अशानेच ब्रह्मचर्याश्रमामध्ये गृहस्थाश्रमाचे महत्त्व ओळखले. अशालाच गृहस्थाश्रमामध्ये वानप्रस्थाश्रमाचे मर्म उमजले. अशालाच वानप्रस्थाश्रमामध्ये संन्यासाश्रमाचे रहस्य ज्ञात झाले. अशाला संन्यासाश्रमामध्ये प्रज्ञा प्राप्त होऊन मुक्तीचे वेध लागले. अशा प्रकारे हे ऐन तारुण्यामधील वैराग्य हा विरोधाभास आहे. माऊली पुढे सांगतात, ऋतुकाळी तरी फळती, परी फळलो हे नेणती,
तया वृक्षाची या ऐसी वृत्ती कर्मी सदा. सूर्य उगवला की पृथ्वीवर अनेक गोष्टी आपोआप होतात. यासाठी सूर्य काहीही करत नाही आणि असे काही होत आहे याचा सूर्याला पत्ताही नसतो. वृक्ष ठराविक हंगाम आला की फुले फळे देतात. त्यांचा कोणाला काही उपयोग होतो याचा त्या वृक्षांना पत्ताही नसतो. ते आपले फुले फळे धारण करण्याचे काम करत असतात. आकाश ढग धारण करते, यामुळे पृथ्वीवर पाऊस पडतो. संपूर्ण सृष्टीला पाणी मिळते, अन्नधान्य उगवते, तमाम सजीवांचे पोषण होते, परंतु याचा आकाशाला पत्ताही नसतो. याचप्रमाणे अशा वीतरागीकडून अनेक कर्मे होतात. त्याच्याकडून प्रेरणा मिळून अनेक जण अनेक कर्मे करतात. आपण कर्मे करत आहोत, आपल्यामुळे कर्मे होत आहेत याचा त्याला पत्ताही नसतो. अशाला कसला आहे अहंकार? म्हणजे आपण कर्म करू नये, आपल्यामुळे कर्म होत आहे असे असूनही त्याचे कर्तृत्व आपण न घेणे हा विरोधाभास समजून घ्यावा. माऊली पुढे सांगतात, जन्ममृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे तिये अंगान येता देखे दुरुनी जो. जन्म आणि मृत्यू हे एकमेकांचे कारण आहेत. कारण मुळातच जन्म आणि मृत्यू या आपल्या अज्ञानमूलक भावना आहेत. यामुळे जन्ममृत्यू हे दोन्हीही टाळावेत, हा विरोधाभास समजून घ्यावा. आपण आत्मपरब्रह्माचे अंशवंश आहोत. यामुळे आपण अजन्मा अमर आहोत. परंतु आपण सूक्ष्मातिसूक्ष्म आणि आपल्याला अवलोकन करायची असलेली सृष्टी जड आहे. यामुळे या विरोधाभासावर मात करण्यासाठी आपण सूक्ष्म आणि जड असा दोन्ही असलेला जीव आपल्यामधून उत्क्रांत करून त्याच्यामार्फत जडदेह धारण करतो, हाही विरोधाभास समजून घ्यावा. या देहाचा जन्म आणि मृत्यू होत असतो, आपला नव्हे. आपण वास्तवात जर आपण प्रथम मानवी देहे संचित न साचता जीवन जगलो तर तेथेच आपण मुक्त होतो. परंतु तसे होत नाही. देहपतन झाले तरी ते संचित संपवण्यासाठी आपल्याला पुन्हा देह धारण करावा लागतो. यामुळे देहाचे जन्म आणि मृत्यू असे रहाटगाडगे मुक्ती मिळेपर्यंत सारखे सुरू राहते. हा दोष संपवण्यासाठी अध्यात्मयोगे देहाचा जन्म आणि मृत्यू याकडे साक्षीत्वाने पाहून आपण मुक्त व्हावे आणि कैवल्यानंदात प्रभुकार्य करत असावे. यासाठी तारुण्यापासूनच एकचित्त एकांतात ध्यानस्थ बसण्याची सवय करावी. याचा सकारात्मक फार फायदा होतो. योगसाधना केल्यामुळे देह थकला तरी तो शेवटपर्यंत निरोगी आणि सुदृढ राहतो. क्षीण होत असलेले शरीर आणि त्याची व्याधी जाणून घ्यावी. आपण पंचमहातत्वांपासून देह धारण केला आहे. ही तत्वे काळाधीन आहेत. यथाकाळी देहपतन होणारा आहे. याचा अर्थ आपण घेतलेला श्वास आता देह धारण करू शकत नाही. यामुळे प्राणवायूच्या अभावी तो हालचाल करू शकत नाही. यालाच आपण देह मृत होतो असे म्हणतो. असा हा देह धारण केल्यापासूनच हळूहळू क्षीण होत जातो, झिजत जातो, शक्तिहीन होत जातो. तो दिवसेदिवस बाह्य वातावरण सोसू शकत नाही. ऋतूमुळे वातावरणामधील बदलत्या घटकांचा देहावर परिणाम होतो. देहाची कातडी सुरकुत्या पडून म्लान होऊ लागते. ती नाजूक असते. हळूहळू देह अन्नपाणी पचवू शकत नाही. तो आजारी रोगी होतो. आपण ऐन तारुण्यात सुदृढ निरोगी असतानाच हे जाणून घ्यावे. हा विरोधाभास आहे हे समजून ऐन तारुण्यात भविष्यकाळात देह म्हातारा आजारी होणार हे गृहीत धरून त्यासाठी पैशांची तरतूद करावी. यासाठी औषधांसाठी आपण स्वावलंबी असणेच योग्य आहे. याचप्रमाणे वृद्धापकाळात माणसांची मदत लागते. यासाठी कौटुंबिक सामाजिक संबंध जपावेत. आता वृद्धांसाठी निवारे आहेत. तेथे पैसे देऊन मानवी सेवा उपलब्ध होऊ शकते. म्हणून याचाही विचार करून आर्थिक तरतूद ऐन तारुण्यातच करावी. आग लागली की पाण्यासाठी विहीर खणू नये. सुखदुःख हे दोन्हीही दोषपूर्ण आहेत. हा विरोधाभास लक्षात घ्यावा आणि त्यांच्याकडे याच दृष्टीने पाहावे. म्हणजे सुख हे दुःखाएवढे क्लेशकारक आहे हे जाणावे. कारण
येथे सुख असे काहीही नाही. दुःख कमी झाले, दुःख नाहीसे झाले की आपल्याला सुख वाटते, परंतु ते सुख नसून तो दुःखाचा अभाव असतो. यामुळे सुखामुळे उचंबळून येऊ नये आणि दुःखाने निराश होऊ नये. याऐवजी दुःख सहन करावे, ते उपभोगून संपवावे. अशा प्रकारे बाळ कोल्हटकरांनी म्हटल्याप्रमाणे दुःखात सुखाला हसावे आणि या योगे जीवनात सदानंदी राहायला शिकावे. आता आपल्याला सहसा लक्षातही न येणारा असा एक आगळा वेगळा विरोधाभास पाहायचा आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत श्री सांगतात, कार्यकरण कर्तृत्वे हेतू प्रकृतिरुच्यते, पुरुष सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी ही पंचमहातत्वे, याचप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचमहातत्वांची लक्षणे, अशा या 10 कार्य असे म्हटले जाते. अहंकार, बुद्धी, इच्छा ही 30 अंतस, तसेच डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही 5 बाह्य इंद्रिये, याचप्रमाणे वाणी, हात, पाय, शिन्न, गुद ही बाह्य पंचकर्मेंद्रियांची कार्ये, अशा 13 कारण असे म्हणतात. अशा प्रकारे कार्य आणि कारण ही जोडी या श्लोकात सांगितली आहे. वर सांगितलेल्या 10मुळे सृष्टीमध्ये घडामोडी होत असतात, अशी कार्ये होत असतात. येथे लक्षात घ्यावे की अशा या घडामोडींवर आपले नियंत्रण असणे शक्य नाही. या कार्यावर आपले काही नियंत्रण असणे शक्य नाही, कारण हा सर्व निसर्ग आहे किंवा याला नियती असे म्हणा. मग आपण काय करू शकतो? आपण या कार्याचा आपला देह जीवित, सुदृढ, निरोगी ठेवण्यासाठी काही उपयोग असेल तर तसे आपण करू शकतो. यायोगे आपण मानवी देहधारणेचा जो एकमेव उद्देश म्हणजे मुक्ती प्राप्त करणे, हे आपण साध्य करू शकतो. पृथ्वीवर वृक्ष, लता, पल्लवी उगवतात. यामुळे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा याची सोय होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा आपल्याला आधार आहे. पाणी पिण्यासाठी वगैरे उपयुक्त होते. तेजामुळे आपल्याला प्रकाश, उष्णता, ऊब मिळते. वायूमुळे आपल्याला प्राणाचा पुरवठा होतो. पाणी निर्माण होते. या सर्वामुळे पाऊस पडतो. पृथ्वीवर सर्वत्र पाणी उपलब्ध होते. सूर्याचे तर आपल्यावर अनंत उपयोग होत असतो. चंद्राचेही आपल्याला भरपूर उपयोग आहेत. आकाशात हे सर्व धारण केले जाते वगैरे अशा अनेक उपयुक्त सृजनात्मक गोष्टी आपल्याला नैसर्गिकपणे उपलब्ध होतात. याचबरोबर येथे भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, सुका आणि ओला दुष्काळ, पूर, महापूर, वादळ अशाही अनेकानेक दुर्दैवी भंजनात्मक घटना घडतात. आपण या थांबवू शकत नाही. याचा परिणाम म्हणून आपल्याला आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक असे 3 प्रकारचे ताप भोगावे लागतात. या घटना आपल्या हाती नाहीत, त्या निसर्गामध्ये घडत असतात. पाऊस पडत आहे तर पडत आहे. भूकंप झाला तर याला आपण काय करणार? म्हणून याचा आपण साक्षीत्वाने स्वीकार करायचा. हा विरोधाभास ज्ञानाने जाणून घ्यायचा. तक्रारीच्या सुरात कुरबुर करायची नाही. याला अन्य पर्याय नाही. तर आणि तरच आपण विनाकटकट येथे जीवन जगू शकतो. परंतु तसे होत नाही. पंचमहातत्वे आणि त्यांची 5 लक्षणे, यामुळे येथे कार्य घडतात. त्याला कार्य असे म्हणतात. वर सांगितलेल्या 30 अंतस अधिक 5 ज्ञानेंद्रिये अधिक 5 कर्मेंद्रिये अशा 13 कारणांमुळे आपण त्या घटनांना परिणाम आपल्यावर करून घेतो, त्यात सामील होतो. याला कर्तृत्व असे म्हणतात. या सर्वाला जीवात्मा साक्षी राहून त्यांचा स्वीकार करत नाही. या घटनांवर जीवाला मत असते. या मताने निसर्ग दखल घेणे शक्य नाही हे जाणत असूनही त्यांचा परिणाम जीवात्मा आपल्यावर करून घेतो. याला कारण असे म्हणतात. अशा प्रकारे कार्य, कर्तृत्व, कारण अशी प्रकृती होय. कारणामुळे कर्तृत्व घडते आणि त्यामुळे कार्य होते. हे सर्व प्रकृती करत असते. सत्कार्यामुळे सुख आणि असत्कार्यामुळे दुःख असा भोग ज्याला घडतो त्याला पुरुष असे म्हणतात. अशा प्रकारे कार्य प्रकृती करते आणि त्याचा बरावाईट भोग पुरुषाला घडतो. हा विरोधाभास आहे.
कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर, असा हा चमत्कारिक प्रकार आहे. आज मानवाने निसर्गाशी जणू वैर धारण केले आहे. त्याच्या उपभोग प्रवृत्तीला तर काही अंत राहिलेला नाही. तसेच त्याच्या सत्तापिपासू वृत्तीने तर इथे मानवच मानवाला शत्रू झाला आहे. यामुळे तो निसर्गावर मात करत, जीवांचा संहार करत, निसर्गाचा विध्वंस करत त्याचे ते विलासी उपभोग घेत आहे. पृथ्वी खणत ती कंगाल करत आहे. पृथ्वीला भोके पाडत बाहेरच्या ग्रहावर जात आहे. अनेक अनैसर्गिक नसते उद्योग करत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या केवळ देह सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी आहेत हे तो सोयीस्करपणे विसरला आहे. आपण जग सुधारू शकत नाही. यासाठी आपले हात फार छोटे आहेत. मानवाचं हे वर्तन विरोधाभासी आहे हे ज्यांना समजते त्यांनी साक्षीत्वाने जीवन जगत मुक्ती प्राप्त करण्याच्या दिशेने यात्रा करावी. आपल्याला जमेल तितके प्रभुकार्य करावे. बाकी हे सर्व निर्माण करणाऱ्या भगवंत श्रींवर सोपवावे. हरि ओम.